कुठे आहेत इम्रान खान? पाकिस्तानमध्ये अफवांचा पूर. सरकार गप्प, समर्थक खवळले. पाकिस्तानच्या सोशल मीडियावर बुधवारपासून पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे नेते आणि माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्याबद्दल वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या प्रसारित केल्या जात आहेत. सोशल मीडियावर अनेक युजर्स इम्रान खान यांना रावळपिंडीच्या आदियाला तुरुंगातून दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आल्याचा संशय व्यक्त करतायत. तर दुसरीकडे त्यांच्या प्रकृतीबद्दलही अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. माजी पंतप्रधान इम्रान खान मागील 2 वर्षांपासून जास्त काळ रावळपिंडीतल्या आदियाला तुरुंगामध्ये आहेत. त्यांना 2000 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणात न्यायालयानं शिक्षा सुनावली आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि तहरीक-ए-इन्साफ पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांच्या तब्येतीवरून आणि सुरक्षेवरून सुरू असलेला संभ्रम आता थेट पाकिस्तानच्या संसदेत पोहोचलाय. रावळपिंडीतल्या आदियाला जेलमध्ये कैद असलेल्या इम्रान खान यांना त्यांच्या कुटुंबियांना भेटू दिलं जात नसल्यामुळे पीटीआयच्या खासदारांनी नॅशनल असेंब्लीमध्ये जोरदार आवाज उठवला. दुसरीकडे इम्रान खान यांच्या बहिणींनी तुरुंगाबाहेर ठिय्या मांडत सरकारचा निषेध केलाय. इम्रान समर्थक आणि कार्यकर्ते इम्रान खान यांना भेटू द्या अशी मागणी करतायत. यावरून येत्या काळात पाकिस्तानात यादवी माजण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सरकारनं मात्र इम्रान खान पूर्णपणे निरोगी असल्याचा दावा केलाय. पाहुयात शहबाज सरकारनं नेमकं काय म्हटलंय. इम्रान खान हे पूर्णपणे निरोगी आहेत आणि त्यांना तुरुंगातल्या नियमांनुसार तसंच न्यायालयाच्या निर्देशानुसार सर्व सुविधा पुरवल्या जात आहेत. इम्रान खान हे मोस्ट VIP कैदी आहेत. त्यांना जेलच्या मॅन्युअलनुसारच भेटण्याची परवानगी दिली जाईल. त्यांना आदियाला तुरुंगातून इतरत्र हलवण्यात आलेलं नाही. असं असलं तरी सोशल मीडियात सुरू असलेलं अफवांचं पीक कमी व्हायला तयार नाही. सरकार इम्रान खान यांच्या नातेवाईकांना त्यांना भेटू देत नसल्यामुळं सरकारच्या भूमिकेभोवती संशयाचं वादळ निर्माण झालंय. तर शहबाज सरकारनं या अफवांना भारत आणि अफगाणिस्तानमधील सोशल मीडिया कारणीभूत असल्याचं खापर फोडलंय. इम्रान खान हे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आहेत. मात्र तिथल्या लष्करशहांपुढे आजवर एकही लोकप्रतिनिधी टिकाव धरू शकलेला नाही. पाकिस्तानचं सर्वोच्च पद भूषवलेल्या नेत्यांच्या पदरी कायम उपेक्षा झाली आहे. एकतर त्यांना जेलमध्ये जावं लागतं, नाहीतर देश सोडून पळ काढावा लागतो. त्यामुळे आता सरकारची भूमिका पाहता इम्रान खान यांच्या बाबतीतही असंच काहीसं घडतंय का असा सवाल उपस्थित होणं स्वाभाविक आहे. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज.